मित्रांनो, लव्ह जिहाद बद्दल माझी मतं जहाल आहेतच. तुम्हालाही माहिती आहेत. आणि लव्ह जिहादचा बिमोड झाला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने जे धर्म स्वातंत्र्य विधेयक आणलंय की ज्याचा मूळ उद्देश लव्ह जिहादला ठोकून काढणं, आळा घालणं, रोखणं हा आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचं मी अभिनंदन केलं. प्रॅक्टिकली तो किती अंमलात येतो, कसा अंमलात येतो, कारण लव्ह जिहादचा कायदा झाल्यानंतर ते नाशिकचं मल्टीनॅशनल कंपनीचं प्रकरण उजेडात आलं आहे आणि त्यामुळे त्या अंडर आता कारवाई होईल, पण काही फरक पडला त्या लोकांना असं दिसलं नाही. त्यांनी त्यांचा लव्ह जिहाद चालूच ठेवला होता. आज अमरावतीचं पण एक प्रकरण आलं. त्या एका मुसलमान मुलाने 180 मुलींना बाटवलं, त्यांचं आयुष्य नासवलं, त्यांचे व्हिडिओ काढले, 350 व्हिडिओ. एक छोट्या गावातला माणूस आहे तो, आणि कसला फालतू टपोरी आहे, मवाली आहे, दिसतो बघा. त्याचे फोटो आले, त्याला पकडून नेले त्यावेळेचे. त्याने ते व्हायरल करून पोरींना ब्लॅकमेल केलाय. 180 मुली, एक टपोरी गावातला. काय आहे? पण मी तुम्हाला सांगू की जसं मुसलमान तरुणांचा लव्ह जिहाद आहे ना, तसा एक महाराष्ट्रामध्ये टपोरींचा पण लव्ह जिहाद चालू आहे. टपोरी म्हणजे मला म्हणायचंय मवाली, अनैतिक गुन्हेगारी वृत्तीचे जे अल्प किंवा अल्प, हल्ली अशिक्षित कुणी नसतो, अल्पशिक्षित अशी जी मुलं आहेत ती हल्ली चांगली नोकरी करणाऱ्या, नियमित पगार घेणाऱ्या पोरींना पटवायचं कसं याचंच एक काय म्हणतात काम चालू असतं त्यांचं. आज तुम्हाला मी उदाहरण देतो. माझं म्हणणं असं आहे की लव्ह जिहाद मुसलमान तरुणांच्या इतकाच हा टपोरींचा जो लव्ह जिहाद चाललाय, त्याला मराठी शब्द ते धर्मयुद्ध जिहादला येतो, मला मान्य नाही आहे, म्हणून मी याला धर्मयुद्ध म्हणत नाही आहे. पण हा जो एक त्यांचा स्कॅम अँड स्कॅन्डल चालू आहे तरुण पोरींच्या जीवनाशी खेळण्याचं, साधं उदाहरण सांगू. कुठल्याही मॉल, मुंबई घ्या, पुणे घ्या, कुठल्याही मॉलच्या बाहेर मुलींची बाहेर पडण्याची जी वेळ असते, तिथे ज्या सेल्स गर्ल म्हणून म्हणा किंवा अमुक म्हणून वगैरे काम करतात, शेकडो, हजारो, लाखो एकूण तर मुली ठिकठिकाणी मॉल्समध्ये काम करतात. मी मॉल एवढ्या करता घेतोय की ते एक मोठं उदाहरण आहे की जिथे ह्या टपोरी पोरांचे अड्डे आहेत, टपोरी पोरांचे घोळके, मधमाशाच्या पोळ्याला लटकावेत मधमाशा, तसे ते मॉलच्या भोवती संध्याकाळी साधारणतः 8ला त्या मुली सुटतात आणि शेकडोच्या संख्येने बाहेर पडतात. तुम्ही लक्ष ठेवा, बघा, मॉलच्या बाहेर उभे राहा, कुठल्याही मॉलच्या बाहेर उभे राहा. बाहेरच्या बाजूला साधारणतः 8ला त्या बाहेर पडतात, तर 7:30 पासून बाईकवर या टपोरी पोरांचा एक टेक्निक आहे, एक बाईक पाहिजे, एक बाईक पाहिजे. ती घेऊन ते त्या मॉलच्या आसपास एक साधारण 100 मीटर परिसरामध्ये उभे असतात आणि त्या मुलींची वाट पाहत असतात. आतून येणाऱ्या हजारो मुलींपैकी शेकडो मुली, म्हणजे 1000 पैकी जवळजवळ 500-700 मुली तुम्हाला त्या टपोरीची पोरं ती बाईक घेऊन तिथे उभी असतात त्यांच्या मागे बसलेल्या आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या दिसतील तुम्हाला. एक बाईक आणि मुलीला घोळात घेण्यासाठी भाषा. आणि आपण कसे साहसी आहोत, बिंदास आहोत, बेधडक आहे, कोणाची पर्वा करत नाही. एक सिनेमामध्ये आता पुष्पा हा आदर्श ना सगळ्यांचा, नाही का? आदर्श कोण आहे? पुष्पा. मी पुष्पाची मिनी आवृत्ती आहे, अशा तऱ्हेचा आभास. आणि मुलगी पटत नाही म्हणजे काय? मी तिच्यावर लक्ष ठेवीन, मी तिच्या घरापर्यंत तिचा पाठलाग करीन, तिला जाणीव करून देईन की मी तुझ्या मागे आहे, तिची ओळख काढीन, तिच्या मैत्रिणींना घेईन. अरे मैत्रिणींना पैसे, आज मुंबईमध्ये आणखीन एक रॅकेट मी तुम्हाला सांगतो की मैत्रिणींना पटवून देण्याचं एक इतकं मोठं रॅकेट आहे की काही मुली केवळ आपल्या ओळखीतल्या मुलींची अशा मुलांशी ओळख करून घेण्याचा धंदा करतात. 5-10 हजार रुपये घेतात आणि मुलींची ओळख करून देतात.
आणि ती मुलगी तो तुझ्या प्रेमात आहे, तुझ्याबद्दल असं बोलत होता, तो सॉलिड आहे, त्याला तुझी क्रेज आहे वगैरे वगैरे. त्यांना असं भुलभुलैयामध्ये स्त्रीची शत्रू असे म्हणतात ना, या मैत्रिणीच आणि एक असा कॉम्प्लेक्स निर्माण केलाय या सगळ्या चित्रपटांनी आणि माहोल. टीव्ही पासून सगळ्या सिरियल्स घ्या, वेब सिरीज घ्या, हे घ्या, की अरे तू मुलगी असेल तुला बॉयफ्रेंड आहे म्हणजे काय, मी तुझ्यात काहीतरी कमी आहे, तुला बॉयफ्रेंड पाहिजेच, मग तो कसाही असेल. एक तुला बाईकवर नाही तर गाड्यामध्ये. जरा हे आता IT पार्क्स वगैरे झाले आहेत, तिथे जसे हे टपोरी बाईक घेऊन मॉलमधल्या पोरींच्या सेल्स गर्ल्स वगैरे साठी उभे असतात, हे कार्स बघा ना. मला माहिती आहे ना, कितीतरी IT पार्क्स मला माहिती आहेत कुठे आहेत, काय आहेत, आणि कधी ना कधी जाता येता बघतो. संध्याकाळच्या वेळेला, त्यांच्या सुटण्याच्या वेळेला किंवा शिफ्टच्या वेळेला तुम्ही जर बघितलं तर गाड्यांची रांग लागलेली असते, पोरं आलेली असतात, एक पैसेवाल्यांची वगैरे वगैरे, त्या पोरींना बरोबर गाडीतून घेऊन जायला, मजा मारायला. त्या मजेची वर्णन करायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. कारण या बाईक पुढे कुठे जातात, कुठल्या कुठल्या आडोशाला जातात, कुठल्या आड रस्त्यांना जातात, कुठे उभ्या करतात, काय पोझिशनमध्ये मग पुढे का चाळे चालतात, कुठल्या बागेत जातात. हॉटेल रेस्टॉरंट्स नाही, हॉटेल्स आणि लॉज कशावर चालली आहेत, एवढी लॉज, आणि सगळी चादर बदलू लॉज आहेत. तासाला 2 ते 3 हजार रुपये घेतात. काही नाही, फक्त एक पाण्याची बाटली असते बिस्लेरीची आणि कंडोम तुम्हाला हवा असेल तर. ना व्हेरिफिकेशन, ना काही ना काही. तुम्ही ठाण्याच्या भोवती बघा आसपास, ठाण्यामध्ये एवढी टुरिस्ट आहेत का की 2-5 हजार लॉज चालावीत. घ्या मीरा भाईंदर, घ्या तिकडे वसई विरार, घ्या आमच्या इकडे भिवंडी, घ्या डोंबिवली कल्याण, घ्या नवी मुंबई, घ्या पनवेल, घ्या, एवढी लॉज कशावर चालली आहेत. एक तर काही लॉजमध्ये रेग्युलर तेच प्रोव्हाइड करतात वेश्या, पण त्याची गरज नाही राहिली आता. वेश्या व्यवसायाला सर्वात मोठा धोका या टपोरी पोरांच्या फ्लर्टिंग आणि हे सेक्स स्कॅन्डल्स या पोरींना पटवण्याच्या मुळे निर्माण झालाय. कारण त्यांना चांगल्या घरातल्या किंवा बऱ्या घरातल्या किंवा गरीब कुटुंबातले सुद्धा बऱ्याचशा गरजू असतात, त्यांना एक्स्ट्रा मनी नसतो, पॉकेट मनी नसतो, त्यांना संध्याकाळी कुठेतरी चेंज करावीशी वाटते, त्यांना ते वेब सिरीजमधलं आणि याच्यातलं जीवन जे आहे ते कुठेतरी जगावं असं वाटतं. आणि याच्यात पुढे आणखीन एक प्रकार असा आहे की ही टपोरी पोरं आहे, ही या मुलींना कंपनी देणं, हाताळणं, कुरवाळणं, सगळं जे काही त्यांना हवं तर साडी चाळे करणं, याच्या बदल्यामध्ये त्यांच्याच खर्चावर जगतात. अशी अनेक पोरं आहेत मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये. खरोखर आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की पैशावाल्यांना या पोरी फसतात का? त्या त्यांच्यावर खर्च करतात. बहुसंख्य मुली, त्यांना जे पगार मिळतात. पार्लरमधली एक मुलगी मला सांगत होती, ती म्हणाली की माझा बॉयफ्रेंड मला एक्स्ट्रॅक्ट करतो. म्हटलं काय करतो? त्यामुळे त्याला रोज पैसे द्यावे लागतात मला त्याच्या दारूसाठी. मी म्हणलं तू काय हे करते, काय करणार म्हणे, लग्न करेल असं वाटतं. मी म्हटलं नाही केलं तर दुसरं बघेन. म्हणजे इतकं कॅज्युअली. मी आता सांगितलं मगाशी एका याच्यामध्ये की शेकहँड करणं आणि संभोग करणं याच्यामध्ये मुलींना आता फरक वाटत नाही, अशी मानसिकता होती. धोकादायक आहे. म्हणजे खरोखर परवा एका विद्वान वक्त्याने, विचारवंत आहे तो, त्याने चिंता व्यक्त केली की जसं आज युरोप अमेरिकेमध्ये म्हणतात की इट्स व्हेरी डिफिकल्ट टू गेट ए व्हर्जिन गर्ल फॉर मॅरेज बिकॉज 90% गर्ल्स आर ऑलरेडी. तशी स्थिती भारतात येते, महाराष्ट्रात येते, मुंबईत येते, ठाण्यात येते, आसपासच्या परिसरात येते की अरे लग्नाला व्हर्जिन मुलगी मिळणार का नाही. आणि टपोरी का फायदा घेतात माहिती आहे की थोडेसे बऱ्या घरातले, बऱ्या संस्कारातले, बऱ्या संस्कृतीतले, मी काही कुठल्या जातीचा उल्लेख नाही करत आहे तुम्हाला, बहुजन समाजात देखील आज जो वर्ग आहे ना तरुणांचा, जो करिअरचा विचार करतो, जो शिक्षणाचा विचार करतो, जो भवितव्याचा विचार करतो, जो कुटुंबाचा विचार करतो, जो स्थायी स्वरूपामध्ये आपल्याला काही क्वालिफिकेशन्स विचार, तो आपल्या करिअरच्या मागे आहे. आणि ही टपोरी रिकामटेकडी पोरं या पोरींच्या मागे आहेत. आणि यांना ती मुलं मिळत नाहीत कारण त्यांचं यांच्याकडे लक्ष नाही, यांना लक्ष द्यायला वेळ पण नाही आणि द्यायचं पण नाही आहे. त्यांना करिअर करायचे. त्यामुळे ही टपोरी पोरांचं सावज ह्या मुली सहजपणे होत आहेत आणि लाखो मुली
अरे तू कुठे अमरावती अकोला कधी नाव नाही येत टीव्हीवर, तिथे 180 मुली एक मुसलमान मुलगा फसवतो, जाळ्यात पकडतो आणि त्यांचे व्हिडिओ काढतो. ही पण एक क्रेज आहे की ते सगळ्या प्रेमाचे. आता आमच्या इथे साधं तलावपाळीवर फिरायला गेलं ना तरी त्या पोरी गाळ्यात पडून पडून चुंबनं घेत असतात, आलिंगनं देत असतात आणि व्हिडिओ काढणं चालू असतं एकीकडे. मी विचार करतो उद्या हा पोरगा जो आहे टपोरी तिच्या बाजूला बसलेला, हा तिला ब्लॅकमेल करणार. तिचं जर लग्न ठरलं रीतसर तर 100% करणार. पण त्यांना काही वाटत नसतं. पार्ट्या, ते आता एक रेव पार्टी झाली, त्या 2 माणसं मेली म्हणून, ती मुलं मेली म्हणून त्याची चर्चा झाली. नाही तर अशा रेव पार्ट्या हजारोनी रोज मुंबईत चालतात. ड्रग विरुद्ध अभियान वगैरे हे सगळं आकडेवाऱ्या असतात फक्त सरकारी. डेंजर झोनमध्ये आपण सगळे गेलेलो आहोत आणि त्याला कारण सगळेच आहेत. आईबाप पण आहेत. आईबाप पण उशिरा आल्या मुलीला विचारत नाहीत. तिचा फोन पाहिला आईवडिलांनी किंवा थांबवला म्हणून आत्महत्या करणारे पोरी आहेत. म्हणजे तू फोन नाही वापरायचा किंवा तुझे मला मेसेज दाखव म्हटलं म्हणून आत्महत्या केलेले पोर. काय एकंदरच काय हे जनरेशन काय कुठे चालली आहे. मग या टपोरी पोरांचं फावतं. त्यामुळे लव जिहाद मुसलमान तरुणांचा आहे ना, त्याच्या 100 पट नाही 1000 पट खतरनाक टपोरी पोरांचा लव जिहाद जो चालला आहे, ज्याच्यात हजारो नव्हे लाखो मुली फसतायत, तो धोकादायक आहे. त्याची दखलही आपण घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.